आयुष्कामी अध्यायातला चौथा श्लोक जो आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की अष्टांग हृदय या ग्रंथाची विशेषता सांगितलेली आहे. तर तो श्लोक असा आहे की तेभ्यो अतिविप्रकीर्णेभ्यः प्रायः सारतरोच्चयः क्रियते अष्टांग हृदय न अतिसंक्षेप विस्तरम. याचा अर्थ असा आहे की जे आपलं अष्टांग हृदय ते म्हणजे अग्निवेश जे आहेत ज्यांनी चरक संहितेची सूत्ररूप जो चरक संहिता आहे ती लिहिलेली आहे. म्हणजे चरक संहिता ही भाष्यरूप आहे चरकांनी केलेलं, परंतु ती ओरिजिनली लिहिली कोणी होती तर अग्निवेश यांनी. त्याला सूत्ररूप ग्रंथ होता त्यांचा, ज्याला आपण सूत्ररूप ग्रंथानाम तंत्र असं म्हणू. तर चरक संहिता जी आहे आणि काही म्हणजे चरक संहिता आणि सुश्रुत संहिता ह्या दोन ज्या मेन संहिता आहेत त्याच्यामध्ये पण काही असे पॉईंट्स आहेत जे की इम्पॉर्टंट आहे. आणि ते इम्पॉर्टंट जे पॉईंट्स आपल्याला वाटले की आता चरक संहितेमध्ये हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, सुश्रुत संहितेमध्ये हा, तर असं त्या दोघांना एकत्र करून म्हणजेच चरक संहितेला आणि सुश्रुत संहितेला एकत्र करून म्हणजे जास्त शॉर्टमध्ये पण नाही आणि जास्त असं डिटेल पण नाही, बट त्यांनी हे एकत्र करून ते अष्टांग हृदय तयार केलं आहे. अष्टांग हृदय जो तयार झालेला आहे तो कोणत्या दोन संहितेनुसार तयार झालेला आहे तर चरक संहिता आणि सुश्रुत संहिता ह्या दोन संहितेनी मिळून अष्टांग हृदय हा तयार झालेला आहे. ज्याच्यामध्ये टोटल किती विषय आहेत म्हणजेच किती, जसं आता आपण बघतो मॉडर्नमध्ये आता समजा हाडाचे डॉक्टर बघितले म्हणजेच ऑस्टिओलॉजिस्ट, म्हणजे ऑस्टिओलॉजी हा एक वेगळा पार्ट झाला, एम्ब्रिओलॉजी हा एक वेगळा पार्ट झाला. तर जसं हे दोन वेगवेगळे पार्ट्स आहेत किंवा ENT बघितलं तसे वेगवेगळे जे पार्ट्स आहेत तशाच अष्टांग हृदयचे पण 8 अंग आहेत ज्याला आपण अष्टांग आयुर्वेद असं म्हणतो. अष्टांग आयुर्वेद म्हणजे 8 आयुर्वेदाचे 8 अंग. तर त्याचा श्लोक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ओके.